नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 19 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी सायलीने छान ब्लॅक कलरची साडी घातलेली असते आणि ती आवरत असते. छान दिसते सायली. तिथेच लगेच अर्जुन पण आवरून येतो, पण त्याने पिस्ता कलरचा कुर्ता घातलेला असतो आणि तो म्हणतो की मी माझ्या आवडीचा कुर्ता घातला आहे. तेव्हा सायली म्हणते आज मकर संक्रांत आहे, तेव्हा आज पिस्ता कलरचा नाही घालायचा तर ब्लॅक कलरचा घालायचा आहे, असं म्हणून तिने आणलेला ब्लॅक कलरचा कुर्ता अर्जुनला देते. पण तो आधी नाही म्हणतो, पण नंतर तयार होतो. कल्पना काकू विमलला विचारतात, सगळ्या काही गोष्टी तयार आहेत का? तेव्हा विमल म्हणते, हो सगळी तयारी झाली आहे. वाणाचे पण वस्तू आणलेले आहे आणि हळदी कुंकू पण आहे. कल्पना काकू विमलला विचारतात, हलव्याचे दागिने आणले का? तेव्हा विमल म्हणते, नाही ते आणायचे तेवढे राहिले आणि अस्मिताताई आणणार होत्या ना त्या. तितक्यात दरवाजाजवळ मीरा आलेली असते आणि ती म्हणते, मी हलव्याचे दागिने आणले, तेव्हा टेन्शन नाही. हे ऐकून पूर्णाजी आणि कल्पना काकू त्याही खुश होतात. नंतर तिला मध्ये बोलवतात. पूर्णाजी म्हणतात, चला आता फुलराणी आली म्हणजे हलव्याचे नाही पण फुलांचे तरी दागिने आता आपण घालू शकतो. तेव्हा मीरा लगेच म्हणते, नाही नाही आजी, मी आज हलव्याचेच दागिने आणले, कारण मला माहिती आहे आजच्या दिवशी हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व असतं ना. तितक्यात तिथे अश्विन आणि प्रताप काका येतात. तर आजी ओळख करून देतात मीराबरोबर त्यांची. तेव्हा मीरा म्हणते, सायलीने मला तुमच्या सगळ्यांबद्दल माहिती दिली होती. ती नेहमी तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक करत असते. त्याच वेळेला तिथे चैतन्य येतो आणि तो म्हणतो, अरे इतका वेळ झाला अजून पतंग उडवायला गेलो नाही आपण, चला ना अजून इथेच. तर अश्विन चैतन्याला म्हणतो, अरे पतंग आणण्याची जबाबदारी तुला दिली होती ना, पतंग आणल्या का तू? तेव्हा चैतन्य म्हणतं, मी तर काहीच नाही आणलं आहे. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की आता पतंगचं काय करायचं. तितक्यात दाराशी सखी येते आणि तिने पतंग आणलेले असतात. तर ते बघून सगळे खुश होतात. चला आता टेन्शन नाही, पतंग पण आलेलं आहे, म्हणजे आपला प्रॉब्लेम आता सॉल्व झाला आहे. तर मीरा लगेच सखीला भेटायला जाते. तर सखी म्हणते, सायली कुठे आहे? अजून आली नाही का ती? हो, तिची पहिली मकर संक्रांत आहे ना, तयार होत असेल. तितक्यात जिन्यावरून लगेच अर्जुन आणि सायली छान तयार होऊन येतात. अर्जुन पण खूप छान दिसतो, ब्लॅक कलरचा कुर्ता घातलेला असतो आणि सायली पण ब्लॅक साडीमध्ये छान दिसते. सायली लगेच धावतच मैत्रिणींजवळ येते. सायली मैत्रिणींना बघून खूप खुश असते आणि ती मीराला विचारते, अगं मीरा हे काय, आत्ताच आली आणि लगेच निघाली? तेव्हा मीरा म्हणते, अगं हो मला जावं लागेल, तुला तर माहिती आहे माझं फुलांचं दुकान आहे, मला तिथे पण लक्ष द्यावं लागतं आणि आज सणासुदीचे दिवस आहे. तेव्हा मी जर घरात दिसली नाही ना तर सासूबाई घर डोक्यावर घेतील, तेव्हा मला जावं लागेल. नंतर सायली पण समजून घेते तिला पण माहिती असतं घरात किती कामं असतात ती. तर कल्पना काकू म्हणतात, अगं थांब मीरा, अजून तो वाण दिलाच नाही ना तुला. तेव्हा सायलीला त्या म्हणतात, अजून वाणाला तर आपण सुरुवात झाली नाही आहे, तेव्हा थांब मी स्वतःच देते तिला. मग कल्पना काकू तिला वाण देतात आणि नंतर सगळे पतंग उडवण्यासाठी बाहेर निघून जातात. तर पूर्ण आजी आणि कल्पना काकू पण अस्मिताच्या रूममध्ये जातात निघून, तिचं आवरलं की नाही ते बघायला. त्यानंतर तिघीच तिथे राहतात आणि मीरा सायलीला म्हणत असते, सायली तू किती नशीबवान आहेस गं, किती सुंदर सासर मिळालं आहे आणि घरातले सगळे तुला किती समजून घेतात. तुझ्या सासूबाई, आजी सासू सगळ्या तुला किती मान देतात. नाहीतर आमच्या घरात मला काय आणि माझ्या नवऱ्याला काय विचारतसुद्धा नाही. तेव्हा सायली म्हणते, मला कधी आईचं प्रेम मिळालंच नाही, पण लग्नानंतर मला आईचं प्रेम काय असते हे समजलं आहे, कारण ते प्रेम मला माझ्या सासूबाईंनी दिलं आहे. खरंच मी खूप नशीबवान आहे. तर तितक्यात सखी पण म्हणते, हो मला पण पाहिजे तसं आईचं प्रेम मिळालं नाही आहे. तू म्हणते ते मला पटतंय, शेवटी आईचं प्रेम ते आईचंच असतं. तर सायली मीराला म्हणत असते, अगं तू थोडा वेळ अजून थांबली असती ना. तेव्हा मीरा म्हणते, नाही गं अजून बरीच कामं राहिली आहेत. तेव्हा सायली म्हणते, तू इथे आली आणि माझ्यासाठी हलव्याचे दागिने आणले ना, त्याबद्दल मी खूप खुश आहे. पण एक मिनटं थांब, अशी जाऊ नको, तू माझ्या घरी आली पहिल्यांदा लक्ष्मीच्या रूपाने. तर सायली हळदी कुंकू लावून तिचा निरोप घेते. त्यानंतर मीरा तिथून निघून जाते. तर सखी सायलीला म्हणते, अगं मला पतंग उडवायला खूप आवडतं पण मला जमत नाही ना. मी काय विचार करत होती, आज आपण पण पतंग उडून बघूया. तर दुसरीकडे लगेच सुमन काकू दाखवल्या. सुमन काकू म्हणत असतात, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला सायली आणि अर्जुनने शोधून काढलं पाहिजे, मला इथून बाहेर पडायचे.
तर दुसरीकडे सायली आणि सख्खी दोघीही बाहेर आलेले असतात पतंग उडवण्यासाठी. त्याच वेळेला तिथे भूमी आणि काव्या दोघी पण येतात. तर सायली म्हणते, अरे तुम्ही आलात, बरं वाटलं. आणि नंदिनी नाही आली. तेव्हा काव्या म्हणते, मी बोलली होती ताईला, पण तिला बरीच कामं असतात ना, तर ती नाही आली. पण मी आली ना, त्यामुळे फिकर नॉट. तेव्हा भूमी म्हणते, अगं मी पण इकडेच निघाली होती आणि वाटेत मला काव्या भेटली, तर म्हटलं आता दोघींनी बरोबरच जावं, म्हणून आम्ही दोघी बरोबर आलो. तेव्हा त्या सगळ्यांमध्ये ठरतं की आपण आता सगळे जमलोच आहे, तर आपण पतंग उडवण्याचं कॉम्पिटिशन खेळूया आणि आपण 2 टीम करूया, एक सायली टीम आणि एक अर्जुन टीम. तेव्हा काव्या आणि सखी म्हणते, आपलीच टीम जिंकेल असा जयघोष चालू असतं दोघींचं. तर लगेच चैतन्य आणि अश्विन तेही म्हणतात, आम्ही काही कमी नाही आहोत, आम्ही पण उडू शकतो आणि बघा आम्हीच जिंकणार. तेव्हा काव्या म्हणते, चला चला आता लावा शर्यत. तर लगेच सगळे पतंग वगैरे घ्यायला लागतात. तर अर्जुन म्हणतो, साधी तुम्हाला कन्नी तरी पकडता येते का? मुद्दाम बोलून सगळ्यांची मजा घेत असतो. तर कॉम्पिटिशनला सुरुवात होते. सगळे वरती बघत असतात आणि सगळ्या सायलीला चेअरअप करत असतात. तर दुसरीकडे चैतन्य, अश्विन आणि प्रताप काका ते पण अर्जुनला चेअरअप करत असतात. तर अस्मिता, कल्पना काकू सगळेच खूप खुश असतात आणि सगळे वरती बघत असतात, चेअरअप करण्यामध्ये मग्न असतात ते. तर सायली आणि अर्जुन एकमेकांमध्ये हरून जातात. त्यांचं लक्ष पण नसतं पतंगकडे, ते अगदी एकमेकांकडे एकटक लावून बघत असतात. तर सगळे त्यांच्याकडे बघून हसायला लागतात, त्यांना चिडवतात. तर अर्जुनने सायलीची पतंग कापलेली असते. तर काव्या म्हणते, हे काय सायली, तुझी पतंग कसं काय कापली? जाऊ दे, एकदा कापली तर ठीक आहे, आपण काही रोज रोज थोडी त्यांना संधी देणार आहे, आता पुढच्या वेळेला आपणच जिंकणार. परत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू होतं. तर चैतन्य आणि अश्विन सायली टीमला चिडवत असतात की 1 2 3 4 अर्जुन टीमची पोरं हुशार. तेव्हा सायली म्हणते, असं आहे का, एकदा जिंकू दिलं म्हणजे तुम्ही एवढं बोलून दाखवत आहे, आता बघा आम्ही जिंकतो की नाही ते. तर दुसरीकडे सुमन काकू बघायला मिळतात. तर सुमन काकू आतुरतेने अर्जुन सायलीची वाट बघत असतात आणि त्या म्हणतात, अर्जुन सायली कुठे आहात तुम्ही, मला प्लीज इथून सोडवा ना. तर दुसरीकडे पूर्ण आजी, प्रतिमा आत्या, कल्पना काकून त्यांना पण सुमन काकूची खूप आठवण येत असते की सुमन असती तर किती आनंद झाला असता आपल्या सगळ्यांना. तर तिथे नागराज काका पण आलेले असतात आणि कल्पना काकू म्हणतात, नागराज कसं काय आले इथे? तेव्हा रविराज काका म्हणतात, तो मला म्हणाला की तुम्ही सुभेदारांच्या घरी चालले असाल तर मी पण येतो, कारण इथे मी एकटं राहिलो तर मला परत सुमनची आठवण येईल. मग त्यापेक्षा मीच त्याला म्हटलो की चल मग तू पण आमच्याबरोबर. पण नागराज काकाचा हेतू काय असतो आपल्याला तर चांगला माहिती आहे ना, की सुभेदारांच्या घरी नेमकं काय हालचाल चालू आहे हे बघण्यासाठी ते आलेले असतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, यावर्षी सायलीची अर्जुनची पहिलीच संक्रांत आहे आणि सायली खूप खुश असेल, खूप चांगल्या पद्धतीने संक्रांत साजरी झाली आहे. पण सुमन असती ना तर अजून आपल्या सगळ्यांना आनंद झाला असता. पण आता अर्जुनने महिपतला शोधले, तेव्हा सुमनला पण तो नक्की शोधेल. तर समोरून लगेच प्रिया पण येते आणि ती नागराज काकांना मुद्दाम विचारते की काय नागराज काका, सुमन काकूचा काही पत्ता लागला का? कारण तिला फक्त बोलायला काहीतरी चान्स पाहिजे असतो नागराज काकाबद्दल, म्हणून ती फॉर्मॅलिटी म्हणून विचारत असते. प्रिया म्हणते, तुम्ही इथे कशाला आलात, तुम्ही तर सुमनकडे थांबायला पाहिजे होतं ना. तेव्हा नागराज काका म्हणतात की इथे नेमकं अर्जुन सायलीचं काय चाललं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी आलो आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. तेव्हा लगेच प्रिया चिडते आणि म्हणते, मी काय तुम्हाला सांगितलं नसतं का? अच्छा, माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? जिथं सुमन ठेवली ना तिथं महिपतचे माणसं आहे, माहिती आहे ना, आणि ते कसे वेळेवर फिरतात ते पण माहिती असेलच. त्या माणसांकडून सुमनचा व्हिडिओ मागून घे, नाहीतर सुमन जर गायब झाली ना तर तुझी वाटच लागेल समज. तर दुसरीकडे सुमन काकू अगदी त्यांना झोप येत राहते, त्यांचे डोळेसुद्धा उघडत नाही आणि भूक पण लागलेली असते, कारण इतक्या दिवसात नागराज काकाने त्यांना काही खायला पण दिलेलं नसतं आणि ते आतुरतेने सायली आणि अर्जुनची वाट बघत असतात की कधी हे येतील आणि कधी माझी इथून सुटका करतील. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीने हलव्याचे दागिने घातलेले असतात आणि अर्जुनला पण सगळे फोर्स करत असतात की तू पण ते दागिने घाल, पण अर्जुन काही तयार नसतो. तेव्हा सायली त्याला म्हणते, तुम्ही जर दागिने घातले नाही ना तर मी तुमच्याबरोबर 4 दिवस बोलणारच नाही. तेव्हा अर्जुन पण म्हणतो, ठीक आहे, काही नको बोलू,
तरी पण आग्रहाने सगळ्या मिळून त्याला दागिने घालतात. तर दुसरीकडे नागराज काकाच्या फोनमध्ये सुमन काकूचा व्हिडिओ बघितलेला असतो काव्याने आणि ते फोटोचा बहाणा करून त्याच्यातनं व्हिडिओ काढून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते अर्जुन सायलीला तो व्हिडिओ बघितल्या याची माहिती देतात. तिघींच्या मदतीने आता सुमन काकू सापडतील असं वाटायला लागलं तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.